मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस आणि बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे। जुलै 2024 मध्ये दिलेल्या 93 एकर जमिनींपैकी 32 एकर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे। सुमारे 1700 चौरस मीटर क्षेत्रफळाचं क्लब हाऊस 2 बेसमेंट, पार्किंग लेवल आणि 7 मजले असणार आहे। वरच्या मजल्यांवर 177 लॉजिंग रूम असतील। क्लब हाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक एकर जागेवर परिणाम होणार नाही। जून महिन्यात मुंबईतील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम राहिला आहे। मुंबईत एकूण 11,000 मालमत्तांची खरेदी झाली, तर या खरेदी व्यवहारामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 1,000 कोटींचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने जमा झालाय। डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची तोडफोड करण्यात आली। 110 कोटींच्या निधीतून हा रस्ता तयार केला होता, मात्र जलवाहिनी, गटार अशा विविध कामांसाठी रस्ता जागोजागी फोडून ठेवला। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात। कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल प्रवासी आणि नागरिकांसाठी धोकादायक बनला। सध्या पुलाच्या मेंटेनन्सचं काम सुरू आहे। कामादरम्यान पुलाच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला नाही। या घटनेनं पुलाखालून जाणारे प्रवासी थोडक्यात बचावले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुंबईतील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांनी तब्बल 44 कोटींचा आयात शुल्क बुडवलाय। या प्रकरणात दोघांवर महसूल गुप्तचर संचालनानं कारवाई केली आहे। त्यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुंबई महापालिकेच्या सफाई विभागातील कामगार संख्या अखेर वाढणार आहे। कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंत्यांच्या दालनात बैठक पार पडली। बैठकीत सफाई कामगारांची पदं वाढवावीत अशी मागणी कामगार सेनेनं केली होती। गणेशोत्सवासाठी वेटिंग तिकिटांची क्षमता वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येऊ शकतो। 25% जास्त वेटिंग तिकीटं मिळत असल्यानं क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रेल्वेने एप्रिलपासून वेटिंग तिकीट विक्रीवर 25% मर्यादा घातली आहे। ठाणे महापालिका तसंच मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील मेट्रो 4, 9 आणि 10च्या सध्या काम सुरू असलेल्या मेट्रो स्थानकांची नावं बदलावीत अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव मेट्रो स्थानकांना द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच मेट्रो कारशेडची नावं बदलण्याची ही मागणी करण्यात आली आहे। MMRDAच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता मेट्रो स्थानकांना नावं सुचवल्याचा आरोप सरनाईकांनी केला। ठाणे एसटी विभागानं गेल्या 3 वर्षात उत्तम अर्थार्जन केलंय। प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात 240 कोटींची वाढ झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केडीएमसीच्या शाळांची पाहणी सुरू केली। आयुक्त गोयल यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सिंडिकेट परिसरातील केडीएमसीच्या शाळेत स्वतः आयुक्त दाखल झालेत। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं। हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचे धडे दिले। महाराष्ट्रात ITI अभ्यासक्रमासाठी पसंतीक्रम भरलेल्या 1,67,872 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली। त्यानंतर 29 आणि 30 जूनला विद्यार्थ्यांना हरकती नोंदवण्यास दिलेल्या मुदतीमध्ये तब्बल 411 हरकती सोडवण्यात आल्या। आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये महापालिका शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। यामध्ये 4178 मुलं विविध कारणांमुळे शाळांमध्ये येत नाहीत। दरम्यान या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची प्रक्रिया पालिका शिक्षण विभागानं सुरू केली आहे। चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य कोट्यातील जागांसाठी पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी कक्ष ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे। दंत अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेत पहिल्या यादीनंतरही गोंधळ कायम आहे। राज्यातल्या जेमतेम 1.5% कनिष्ठ महाविद्यालयांनाच 80%पेक्षा अधिक विद्यार्थी मिळालेत। मुंबईमध्ये 14,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले। काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालेलं नाही, तसंच इतर तांत्रिक अडचणी आहेत। वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर पडलेल्या ईडी छाप्यानंतर ईडीकडून वसई विरारमध्ये 16 ठिकाणी छापेमारी करण्यात येते। रेड्डी यांच्याशी संबंधित आर्किटेक्ट आणि बांधकामाच्या फाईल मंजूर करून घेणारे एजंट यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे।
सोलापुरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पोलीस उपायुक्तांनी रिक्षा चालकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। विरोधी पक्षनेते पदावर अद्याप कोणाचीही नेमणूक न केल्यानं भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। 4 वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटूनही या विरोधी पक्षनेतेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली। अनिल परब यांनी आरोप केले, त्याचे पुरावे त्यांनी अध्यक्षांकडे द्यावेत। परब यांनी पुरावे दिले तर आपण स्वतः राजीनामा देऊ असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय। तर सोबतच पुरावे दिले नाहीत तर अनिल परब यांनी जाहीर माफी मागावी असं आव्हान योगेश कदम यांनी दिले। तर महसूल राज्यमंत्री वाळू पकडतात, मात्र पकडलेली 5 ब्रास वाळू गरिबाला दिली जात नसल्याचा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत केलेला होता। एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंवर टीका केली। राहुल गांधी जगात नरेंद्र मोदींची बदनामी करतात, तशीच बदनामी नाना पटोलेंकडून राज्यात मोदींची सुरू असल्याचा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला। दिल्लीतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाना पटोलेंची चर्चा नाही, चर्चा व्हावी म्हणून नाना पटोले आक्रमक झाले असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय। भाजपच्या वरळी डोममधील मेळाव्यातून मंत्री आशिष शेलारांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे। विरोधकांनी अफवांची शेती पिकवली असून या शेतीला आमचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, तसा टोला शेलारांनी विरोधकांना लगावला। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानं निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचं निलंबन मागे घेण्यात आलेले आहे। दिल्लीतील मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळक यांचं पुन्हा पक्षात स्वागत केलं। धुळ्यात काँग्रेसला भाजपनं धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। मंत्री बावनकुळे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। कुणाल पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची उत्तर महाराष्ट्रातील ताकद वाढलेली आहे। भाजप नेते मोहित कंबोज यांनी 2021 मध्ये केलेली तक्रार मागे घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरुद्धचा मानहानीचा फौजदारी खटला अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी नुकता बंद केला। न्यायालयाच्या निर्णयामुळे मलिक यांना दिलासा मिळाला, तर तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानं मलिक यांची मानहानीच्या फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका झाली। त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा हा खटला बंद करत असल्याचं न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं। पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। पक्षाचे तालुका प्रमुख संजय आगिवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। आगिवले यांच्या प्रवेशामुळे विक्रमगड तालुक्यात शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो। पालघरच्या डहाणू तालुक्यातील बाडापोफरण गावात पाणी पुरवठा योजना आणि विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झालेत। याबाबत आमदार राजेंद्र गावित यांनी आढावा बैठक घेतली। दरम्यान यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाल्या। राज ठाकरे यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचं चेन्नीथलांनी म्हटलंय। त्यामुळे 7 जुलैला होणाऱ्या बैठकीत काँग्रेस निवडणुकीबाबत निर्णय घेईल असं चेन्नीथलांनी सांगितलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घ्यावं की स्वबळावर लढायचं याचा निर्णय घेणार असल्याचं चेन्नीथलांनी म्हटलेलं आहे। आजच्या निवडणूक आहे 90,000 कोटीच्या रस्त्याची येरे येरे पैसा 3 सिनेमाचा ट्रेलर काल लॉन्च करण्यात आला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं। माझा ट्रेलर लॉन्च झाला, पिक्चर अभी बाकी असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आपलं लक्ष असल्याचं या माध्यमातून राज ठाकरेंनी सूचित केल्याची ही चर्चा आहे। हिंदीच्या मुद्द्यावरचा मोर्चा रद्द झाला, मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी कायम। त्यातच कल्याणमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो झळकलाय। सोबतच अभी नहीं तो कभी नहीं असा आशयही बॅनरवर लिहिलेला होता। नवी मुंबईतील ऐरोलीमधला बॅनर लक्षवेधी ठरलाय। शोले चित्रपटातील कितने आदमी थे हा तुफान गाजलेला डायलॉग या बॅनरवर छापण्यात आला। सोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो लावण्यात आले। शोलेप्रमाणेच ठाकरे बंधूंची जय आणि वीरूची जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत या बॅनरमधून देण्यात आले।
राज्य सरकारने हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेतल्यानंतरही मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारला जातोय। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी फांदीचा आधार घेऊन जावं लागतं। या संदर्भातील वृत्त झी 24 तासनं दाखवलेलं होतं। तर या विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाचा फोटो बॅनरवर प्रसिद्ध करत मनसेनं सरकारला सवाल विचारला। यापेक्षा सरकारला हिंदीचा विषय महत्त्वाचा वाटतो असा प्रश्न बॅनरमधून विचारण्यात आला। मतदार यादी पारदर्शक बनवण्यासाठी संपूर्ण देशात नवीन मतदार पडताळणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। ही प्रक्रिया प्रथम बिहारमध्ये राबवली जाणार असून तिथे जुलै अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। शाळेसाठी एसटी बसच्या मागणीसाठी शहापुरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। शहापूर तालुक्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे, त्यामुळे चांगल्या बसेससाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। राज्यात उद्यापासून होणारा स्कूल बसचा संप मागे घेण्यात आलाय। वाहतूक विभागाने जारी केलेल्या जबरदस्त आणि निराधार ई चलनाच्या निषेधार्थ स्कूल बस मालक संघटनेने 2 जुलै 2025 पासून राज्यव्यापी संपाची घोषणा केली। आता तो संप मागे घेण्यात आलाय। भिवंडी तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात भाजपनं आंदोलन केले। यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सोबतच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। भिवंडीमध्ये रिक्षा चालक मालकांनी रिक्षा बंद आंदोलन केले। भिवंडीतील पोलिसांमार्फत रिक्षा चालकांवर दंड आकारण्यात येतो, मात्र कागदपत्र पूर्ण असणाऱ्या रिक्षा चालकांवर देखील कारवाई केल्याचं आढळून आलेलं आहे। दरम्यान कागदपत्र असणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई बंद करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे। त्या अतिशय धोकादायक बनल्यात। या ठिकाणी पाय घसरून अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। ठाणे बेलापूर रस्त्यावर आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। घणसोलीमध्ये ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ट्रक पलटी झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली। ट्रक बाजूला करून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे। मुंबईमधील प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान 7.5 किलोमीटरचा समुद्री पदपथ तयार होतोय। समुद्री पदपथ सागरी किनारा महामार्गाला लागूनच तयार होतोय। दरम्यान या समुद्री पदपथाचा काही भाग जुलै महिन्यात पादचाऱ्यांसाठी खुला होणार आहे। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सातपाटी गावाची पाहणी केली। समुद्रातील भरतीमुळे सातपाटी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान होतंय। दरम्यान यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन गावित यांनी दिलेलं आहे। पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे आणि युनिटची दर 6 महिन्यात एकदा तपासणी करावी असे निर्देश अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं आढावा बैठकीत दिले। पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक घटली आहे, त्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे। किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा 200 रुपये किलोने विकला जातोय, तर शेवगा घेवड्याचा दर 150 रुपयांवर पोहोचला आहे। पालघरच्या वाडा तालुक्यात न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5वीतील विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली, मात्र हा मृत्यू शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आरोप पीडित कुटुंबियांनी केला। स्वतःला भीतीनं कोंडून ठेवलेल्या इसमाची तब्बल 5 वर्षानंतर सुटका करण्यात आली। नवी मुंबईच्या जुईनगर इथल्या घरकुल सोसायटीत अनुप नायर या 55 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर व्यक्तीनं स्वतःला कोंडून घेतलं होतं। आईवडील आणि भावाच्या मृत्यूनंतर अनुप नायर हे मानसिक तणावाखाली होते। त्यातच एका LIC महिला एजंटनं संपत्ती हडप करण्याची भीती घालत स्वतःला नॉमिनी केलं। अखेर पनवेलच्या नेरे इथल्या सील आश्रमाच्या सदस्यांनी अनुप नायर यांची तब्बल 5 वर्षानंतर सुटका करत आश्रमात आणलेला आहे। टीम इंडियाचे ओपनर यशस्वी जयस्वाल देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडूनच खेळणारे एप्रिलमध्ये अन्य राज्यांकडून खेळण्याची मागणी जयस्वालने MCAकडे केली होती, मात्र काही दिवसातच विनंती मागे घेतली, त्यामुळे MCAनं जयस्वालला मुंबईकडून खेळण्याची परवानगी दिली आहे।